नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आपल्या या चॅनलवर फास्ट API सिरीज चालू करत आहोत. ही सिरीज हिंदी इंग्लिश नाही तर मराठीमध्ये आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्ही फास्ट API शिकणार आहात. तर ही सिरीज कंप्लीट होणार आहे आपल्या या चॅनलवर. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण डे 1 स्टार्ट करत आहोत. तर डे 1मध्ये व्हॉट इज फास्ट APIs कसे क्रिएट करायचे हे आपण पूर्णपणे मराठीमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आपला डे 1चा टॉपिक. ओके, गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजपासून आपण फास्ट API शिकणार आहोत. डे 1 आहे आपला फास्ट APIचा. सो व्हॉट इज API, व्हॉट इज फास्ट API, व्हाय फास्ट API, HTTP मेथड्स, JSON काय आहे, इन्स्टॉल फास्ट API काय करायचं आहे, आपल्याला कसं करायचं, क्रिएट युअर फर्स्ट API, स्वॅगर UI, हे सगळ्या गोष्टी आपण या डे 1मध्ये पाहणार आहोत. तर एक्झॅक्टली फास्ट API काय आहे किंवा आपल्याला फास्ट APIचा यूज कुठे करायचा आहे हे सगळं आपण आज शिकणार आहोत. तर API फास्ट APIचा यूज आपण डेटा सायन्स किंवा जनरेटिव्ह AI मध्ये आपलं मॉडेल क्रिएट केल्यानंतर रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन मध्ये कसं यूज करायचा किंवा फास्ट API आपल्याला कशा पद्धतीने यूज करता येईल सांगता येईल का? तुम्ही जे मॉडेल क्रिएट करता रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन त्यासाठी फास्ट API कसं यूज करता? एनी गेसेस, एनीवन नो आन्सर? क्विकली आन्सर द्यायचं आहे मला. It acts as a communicator. येस, व्हेरी गुड. सो इट acts like a communicator. तो मीडिएटर असतो. ठीक आहे, तो मीडिएटर असतो. तर या डे 7 मध्ये आपण इंट्रोडक्शन टू फास्ट API, पॅरामीटर्स अँड पायडॅन्टिक मॉडेल्स डे 2 ला, CRUD ऑपरेशन विथ फास्ट API, डेटाबेस इंटिग्रेशन, SQL अल्केमी प्लस SQLite हे पाहणार आहोत. डे 5 ला फाईल कशी अपलोड करायची आणि AI मॉडेल इंटिग्रेशन कसं करायचं ते डे 5 ला पाहणार आहोत. डे 6 ला ऑथेंटिकेशन अँड डिप्लॉयमेंट बेसिक्स कसं करायचं ते पाहणार आहोत. ठीक आहे. अँड डे 7 बिल्ड अ कम्प्लीट AI प्रोजेक्ट. तर आपण एक पूर्ण AI प्रोजेक्ट बिल्ड करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या फास्ट APIच्या कोर्समध्ये पाहणार आहोत. सो व्हॉट इज अन API? So full form of API is Application Programming Interface. What is full form? Application Programming Interface. An API is a communication bridge that allows two different software applications to exchange information. म्हणजेच काय, दोन सॉफ्टवेअरचं ॲप्लिकेशनचं किंवा सॉफ्टवेअरचं जे इन्फॉर्मेशन आहे ते एक्सचेंज करायचं काम कोण करतं? API करतो. इथे डायग्राममध्ये पहा की क्लायंट असतो म्हणजेच ब्राउझर किंवा ॲप आहे, तो रिक्वेस्ट सेंड करतो आणि API ती रिक्वेस्ट घेऊन कुठे जातो? सर्व्हरकडे किंवा डेटाबेसकडे जातो, प्रोसेस होते तिथे आणि तो रिस्पॉन्स घेऊन पुन्हा कुठे येतो? क्लायंटकडे येतो. लाईक दिस प्रोसेस इज गोइंग ऑन किंवा API कम्युनिकेशन फ्लो अशा पद्धतीने असतो की क्लायंट किंवा ॲप, क्लायंट म्हणजे तुमचं ब्राउझर किंवा ॲप्लिकेशन असेल, रिक्वेस्ट घेऊन APIकडे जातो, API ती रिक्वेस्ट सर्व्हर किंवा डेटाबेसला देऊन पुन्हा त्याचा रिस्पॉन्स क्लायंटपर्यंत पोहोचवतो. सो हाऊ इट वर्क्स? Client send a request to the API. API process the request. Server or database perform the operation, and API returns response to the client. This is process. Okay. Exactly API काय आहे? API stands for Application Interface, and API allows two different application communicate with each other. हे दोन ॲप्लिकेशनचं कम्युनिकेशन करतो. फॉर एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेलेत ना, तर तिथे तुम्ही डायरेक्ट किचनमध्ये जाता का ऑर्डर द्यायला? नाही. तर तुम्ही कुणाला देता ऑर्डर? Waiter. येस. सो कस्टमर आहात तुम्ही, वेटर इज द मीडिएटर आणि किचनमध्ये जे काम करणारे आहेत ते तुमचे सर्व्हर किंवा डेटाबेस सांगतात.
तर कस्टमर वेटरला सांगतो की अशी अशी ऑर्डर आहे, वेटर ती ऑर्डर घेऊन किचनमध्ये जातो की या टेबलची ही ऑर्डर आहे, मग पुन्हा ते रिस्पॉन्स घेऊन तो क्लायंटकडे येतो. हे रिअल वर्ल्ड एक्झाम्पल आहे तुमचं APIचं, कस्टमर, वेटर अँड सर्व्हर. ठीक आहे. तर कोण API यामधला? कस्टमर, वेटर आणि किचन मधला API कोण आहे? Who is API in this real? Yes, waiter is the API. The Fast API is a modern Python program framework. Fast API काय आहे? फ्रेमवर्क आहे. ते API बिल्ड करण्यासाठी यूज केलं जातं पायथॉन साठी. ओके. तर फ्रेमवर्क म्हणजे काय? एनीवन नो अबाउट फ्रेमवर्क? Don't know. A framework provides ready-made tools and structures so that we don't have to build everything from scratch. तर तुम्हाला एकदम सगळं स्क्रॅच पासून काहीच रेडी करावं लागत नाही. तर फ्रेमवर्क मध्ये खूप सारे रेडीमेड टूल्स असतात जे की आपण यूज करतो. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट खूप स्क्रॅच पासून म्हणजे एकदम बेसिक पासून करावी लागत नाही. तसं पाहिलं तर तुम्हाला मग तो तुमचा प्रोजेक्ट खूप लेंदी होऊन जाईल जर फ्रेमवर्क्स नसते तर. ओके. सो हे एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला. तर पायथॉन फ्रेमवर्क म्हणजे फास्ट API uses Python. So if you know Python, Fast API is relatively easy to learn. तुम्हाला जर पायथॉन माहिती आहे तर तुम्ही फास्ट API खूप इझिली लर्न करू शकता. ठीक आहे. API are everywhere. The power mobile apps, website, AI tools, payment systems and much more. इथे काय दिलं? क्लायंट सेंड रिक्वेस्ट, हेच आपण मागं पाहिलं ते. आता तुम्हाला हे एक्झाम्पल पाहिजे API. वेदर API आहे, पेमेंट गेटवे API आहे, गुगल मॅप्स API आहे, ChatGPT API आहे, फ्लाईट सर्च API आहे. सगळीकडे APIs यूज केले जातात. सो API तुम्हाला समजलं की तो मीडिएटर आहे. तर फ्रेमवर्क हा मॉडर्न फ्रेमवर्क, हा पायथॉन फास्ट API हा मॉडर्न फ्रेमवर्क झाला. अजून पायथॉन मध्ये तुम्ही फ्लास्क यूज करू शकता, डिजांगो यूज करू शकता. फ्लास्क तर आपण पाहिलेला आहे, तर डिजांगो नाही पाहिलेलं, तर डिजांगो पण एक आहे. आणि फास्ट API, तर फास्ट API इज द फास्टर दॅन फ्लास्क अँड डिजांगो. सो व्हॉट इज फास्ट API? तर फास्ट API काय सांगितलं? फास्ट API इज अ मॉडर्न हाय परफॉर्मन्स पायथॉन फ्रेमवर्क यूज टू बिल्ड APIs क्विकली अँड एफिशियंटली. ओके. फास्ट काम करतो फास्ट API, मॉडर्न हाय परफॉर्मन्स आहे, पायथॉन फ्रेमवर्क आहे, यूज टू बिल्ड APIs बिल्ड करण्यासाठी यूज केला जातो. त्याचे की फीचर्स दिलेले आहेत. हाय परफॉर्मन्स मीन्स व्हेरी फास्ट, ऑन पार विथ Node.js अँड Go is the language, easy to learn, simple and intuitive syntax आहे त्याचा. ऑटोमॅटिक API डॉक्युमेंटेशन करतो तो. इंटरॅक्टिव्ह डॉक्स विथ स्वॅगर UI जनरेटेड ऑटोमॅटिकली. तुम्हाला डॉक्युमेंटेशन किंवा त्याचं डॉक्स क्रिएट करण्याची गरज नाही, तो ऑटोमॅटिक API डॉक्युमेंटेशन क्रिएट करतो. डेटा व्हॅलिडेशन युझिंग पायडेंटिक यूज करून डेटा व्हॅलिडेशन केलं जातं. So asynchronous programming supports built for modern and asynchronous code. And next key feature is the ideal for REST APIs, perfect for building robust APIs quickly. तर हे सगळे त्याचे काय आहेत? की फीचर्स आहेत. हा, फ्रेमवर्क म्हणजे एक तो रेडीमेड टूल आहे. म्हणजे आपल्याला एक रेडीमेड टूल प्रोव्हाइड करतो. फ्रेमवर्क इज द प्रोव्हाइड्स रेडीमेड टूल. आणि त्याचं स्ट्रक्चर असं ना, त्याच्या स्ट्रक्चरमुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप स्क्रॅच पासून क्रिएट करावी लागत नाही. म्हणजेच आता APIs म्हणजे काय? तुम्हाला आता APIs क्रिएट करता, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होते की API म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्याकडे फ्रंट एंड नाही, तुम्ही बॅक एंडवर काम करता. आणि फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा लॉग इन फॉर्म क्रिएट करायला लावला, तर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रॉपरली वर्क होतोय का? तुमच्या DBला कनेक्ट होतोय का? तिथे डेटाबेस स्टोअर होतोय का?
किंवा तिथला डेटा फेच होतोय का, किंवा रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आणि तो रिडायरेक्ट करतोय नेक्स्ट पेजला, किंवा लॉग इन करताना तुम्हाला OTP येतोय का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॅलिडेट करायच्या असतात किंवा तुम्हाला त्या चेक करायच्या असतात. आणि त्यासाठी हे कधी प्रॉपर कळतं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही फ्रंट एंडला गेल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येतं. पण ज्यावेळेस कंपनीत तुम्ही वर्क करता त्यावेळेस तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात. फ्रंट एंडवर काम करणारा वेगळा असतो, तो त्याचं काम करत असतो, बॅक एंडला तुम्ही काम करताय. मग तुम्ही काय फ्रंट एंड होईपर्यंत वाट पाहणार आहात का, तुमचं लॉग इन फॉर्म किंवा तुम्ही जे लॉग इन APIs क्रिएट केलेली आहे ती प्रॉपर वर्क होती की नाही होती, बरोबर. त्यासाठी तुम्ही काय करता, फास्ट API वर APIs क्रिएट करता आणि स्वॅगर UI वर तुम्ही काय करता, चेक करता. तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जेवढ्या काही फील्ड्स दिलेल्या असतील चेकिंगसाठी तुमचा रिस्पॉन्स हा फास्ट API मध्ये रिस्पॉन्स JSON फाईल जी आहे त्यामध्ये येतो. आणि तुम्ही लाईक तुमच्याकडे टेक्स्ट बॉक्स कसा असतो त्या टाईपमध्ये सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात. यू कॅन पुट ऑन दॅट टेक्स्ट बॉक्स सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुम्ही ट्रेस द आउटपुट करणार आहात. आपण APIs म्हणजे एक्झाम्पल पाहणार आहोत कोडिंगमध्ये, तर डोंट वरी, हे सगळ्या गोष्टी होणार आहे. तर फ्रेमवर्क काय सांगितलं मी, फ्रेमवर्क इज अ रेडीमेड टूल प्रोव्हाइड करतो आपल्याला. सो आपल्याला एकदम गोष्टी बेसिक पासून क्रिएट कराव्या लागत नाही. आता हे डॉक्युमेंटेशन किंवा मग तुमची APIs कशी क्रिएट करायची, मग तिचा रिस्पॉन्स किंवा ते कसं आणायचं, हे सगळ्या बेसिक पासून तुम्हालाच कराव्या लागले असतात. पण इथं काय तुम्हाला फक्त एक कोड राईट करायचा आहे. हा लॉग इनचा कोड आहे, तुम्ही लॉग इनचा कोड किंवा त्याची APIs क्रिएट केली आणि तो तुम्ही चेक करायला कुठे येता, स्वॅगरवर, आणि तिथे तुम्ही लगेच चेक करता. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त कोड राईट करायचा आहे, APIs राईट करायच्या आहेत, बाकीच्या गोष्टी काहीच नाही करायच्या की तुम्हाला तिथे HTML पण मग करावं लागेल, CSS करावं लागेल आणि मग तुम्ही ते चेक करणार, ह्या गोष्टी होत नाहीत. सो तुम्हाला रेडीमेड टूल प्रोव्हाइड करतो, हे म्हणजे फ्रेमवर्क. आणि पायथॉनचं फास्ट API हे फ्रेमवर्क खूप इझी आहे लर्न करण्यासाठी. सो कुठे होतं आपण, व्हॉट इज फास्ट API झालं, त्याची की पाहिले आपण. फास्ट API मॉडर्न हाय परफॉर्मन्स पायथॉन फ्रेमवर्क आहे ते. मग व्हाय फास्ट API फॉर AI, व्हाय फास्ट API फॉर AI साठी फास्ट API का यूज करता. सो बिल्ड APIs that are fast, reliable and developer friendly. Fast API designs to help you build modern APIs with less code, more speed and automatic documentation. जे डॉक्युमेंटेशन तुम्हाला करावं लागतं ते ऑटोमॅटिक फास्ट API स्वतः तुम्हाला क्रिएट करून देतो. आणि मॉडर्न आहे, AI ला सुटेबल आहे, लेस कोड असतो, मोर स्पीड असतो, या सगळ्या गोष्टीमुळे आपण यूज काय करतो, फास्ट API. तर इथे ऑलरेडी आपण पाहिलेत की फीचर्स. तर लेस कोड, मोर पॉवर, तर त्याचं एक्झाम्पल हे फ्लास्कचं एक्झाम्पल आहे आणि हे फास्ट APIचं आहे. तर फ्लास्क पण तुम्ही पाहिलं, @app.root द्यावा लागतो तिथे, आणि डेफ म्हणजेच फंक्शन क्रिएट करता तुम्ही, रीड ॲटम, तिथे ID पास करायचा, ॲटम इज इक्वल टू ID:, आणि रिटर्न JSONify ॲटम. आणि इथे पहा app.get फंक्शन यूज करावं लागतं, गेट पोस्ट, हे तुम्हाला आय होप तुम्हाला माहिती असतील गेट आणि पोस्ट मेथडबद्दल. सो इथे पण तुम्हाला URL पास करावा लागतो. आणि इथे तुम्हाला पर्टिक्युलर ID ही फीचर्स पाहिजे असते तर ती सुद्धा तुम्ही इथे पास करू शकता. विल सी, पुढे आपण ह्या गोष्टी सगळ्या पाहणार आहोत डीपमध्ये. तर इथे फंक्शन क्रिएट केले, रीड ॲटम ID: एंट अँड रिटर्न करतोय तो ID. तर हे फास्ट APIचं कोड आहे आणि हा फारच मोर नाही आहे, ओके आहे, पण फास्ट API पेक्षा थोडासा जास्त मोठा कोड आहे म्हणून याला लेस कोड आणि याला मोर पण म्हणतात. राईट लेस कोड, बिल्ड मोर अँड डिलिव्हर फास्ट. रन पण फास्ट होतो, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होतो, ह्या गोष्टी फास्ट API मध्ये आहे. मग फास्ट API परफेक्ट कशासाठी आहे. सो फास्ट API इज द परफेक्ट फॉर AI ML मॉडेल APIs लाईक डिप्लॉय, सर्व ML मॉडेल्स सेमलेसली. तुम्ही आता तुम्ही ML मध्ये भरपूर सारे मॉडेल्स क्रिएट केले, पण मग त्याला फ्लास्क यूज केलं, पण मग फास्ट API नाही केलं, तर नाव यू कॅन यूज फास्ट API ऑल्सो फॉर दॅट. सो यू कॅन यूज fast API for AI and ML models, chatbots and assistants. For that also you can use fast API. Data science apps, build data driven application and dashboards असतात, त्यासाठी सुद्धा तुम्ही fast API यूज करू शकता.
web and mobile backends, build robust backends for web and mobile application, and generative AI apps ideal for LLM, RAG and other generative AI application. त्यासाठी सुद्धा तुम्ही फास्ट API यूज करू शकता. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. सो suppose I train one sentiment analysis model in Python, and how can a React website use my Python model? Anyone know? मी काय केलंय, एक सेंटिमेंट अनालिसिसचं मॉडेल क्रिएट केले, ठीक आहे, ट्रेन केले मी त्याला. सो रिएक्ट वेबसाईट त्या माझ्या मॉडेलचा यूज कसा करेल? How can a React website use my Python model? कसं करणार आपण रिएक्टच्या वेबसाईटला माझं जे सेंटिमेंट अनालिसिसचं मॉडेल आहे ते कसं यूज करू शकतो आपण? काय कनेक्शन द्यायचं? सो रिएक्ट किंवा मोबाईल ॲप असणार आहे, त्यानंतर तुम्ही अप्लाय करणार किंवा यूज करणार फास्ट API. सो वी already said fast API is a mediator. So fast API, then ML model, then तुमचं प्रेडिक्शन येणार आहे आणि पुन्हा फास्ट API तो रिस्पॉन्स घेऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण रिस्पॉन्स पाहिलाय. क्लायंट आहे, क्लायंटकडून रिक्वेस्ट घेऊन मीडिएटर कोण आहे? फास्ट API. आता आपल्याकडे मीडिएटर आहे, तो तुमचा सर्व्हरकडे किंवा डेटाबेसकडे रिस्पॉन्स घेऊन जातो आणि तिथून परत रिक्वेस्ट घेऊन जातो आणि परत काय करतो? रिस्पॉन्स घेऊन पुन्हा त्या क्लायंटकडे येतो. त्याच पद्धतीने रिएक्ट ॲप फास्ट API हा मीडिएटर बनतो आपला ML मॉडेल, आणि रिएक्ट ॲप मधला मीडिएटर कोण आहे? फास्ट API. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही हे केलं, बॅकएंड क्रिएट केलं, ठीक आहे, मॉडेल ट्रेन केलं, तुमच्याकडे मॉडेल ट्रेन केलेलं आहे. समजा मयुरीने मॉडेल ट्रेन केलं, म्हणालनी फ्रंट एंड क्रिएट केलं, पण मग ह्या दोन्हींचं कनेक्शन आपण कसं करणार? श्रुती, यू कॅन टेल मी. दोन्हींना कनेक्शन कसं दिलं? तुम्ही आता प्रोजेक्ट केले ML मध्ये, तो तुम्ही कसं कनेक्शन केलं? काय यूज केलं बरं? फ्रंट एंड. येस, यू यूज देअर फ्लास्क. सो फ्लास्क इज अ mediator. Same like that we can use fast API now. So fast API मधून तुम्ही काय करू शकता? मॉडेल एक्सप्रेस करू शकता, तुम्ही मॉडेलची इन्फॉर्मेशन फ्रंट एंडला देऊ शकता. त्यासाठी यूज करतो आपण फास्ट API. ओके. सो फास्ट API मध्ये सिंपल हॅलो वर्ड आपल्याला परफॉर्म करायचं आपण पाहणार आहोत. जस्ट एक थिअरी होऊ द्या, मग आपण कोडिंगकडे जाऊया. सो लेट्स क्रिएट युअर फर्स्ट फास्ट API ॲप्लिकेशन हॅलो वर्ड. तर कसं करायचं? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी सांगते की मी करून पण दाखवणार आहे की हे फास्ट API ॲप नावाचं तुमचं फोल्डर तुम्ही क्रिएट करता VS कोडमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची फाईल म्हणजे तुमची main.py असते. ओके. सो इथे गेल्यानंतर फास्ट API ॲपमध्ये गेल्यानंतर टर्मिनलवर जाऊन तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. काय करायचं आहे? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. ऑल ऑफ यू नो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? Yes. So you are going to create virtual environment and then तुम्हाला ज्या काही लायब्ररीज म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टसाठी हे डिफरंट असणार आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही एकदाच युविकॉन किंवा आता तुमचं फास्ट API इन्स्टॉल केलं. सो नो, प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणताही नवीन प्रोजेक्ट करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फास्ट API युविकॉन या लायब्ररी इन्स्टॉल करायच्या आहेत, कंपल्सरी आहे. अदरवाईज तुमचा फास्ट APIचा कोड रन होणार नाही. ओके. सो प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट केलं तुम्ही, प्रोजेक्ट फोल्डर क्रिएट केलं, त्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही नाही करत ते सध्या सिम्पल वे करताय, पण मग सवय असली तर बरं असतं की व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट पण क्रिएट केलेलं आहे आणि त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही काय करताय? इन्स्टॉल फास्ट API आणि युविकॉन करताय.
it compulsory to run our fast API code. Then you can create your Python file main.py, सेम हीच नाव द्यायचं. राईट द कोड तुम्हाला कोड राईट करायचा लाईक दिस आणि तो सर्व्हरवर रन करायचा असतो. तर रन करण्याची कमांड युविकॉन मेन कोलन ॲप डॅश डॅश रिलोड अशी असते. ठीक आहे. सो युविकॉन लायब्ररी आहे, मेन म्हणजेच तुमची ही फाईल असते, कोलन ॲप मी कोड राईट केल्यानंतर सांगते, पण ॲप हा तुमचा इन्स्टन्स म्हणजेच काय असतो, ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ओके. आणि त्याला तुम्हाला काय करायचं असतं, रिलोड करायचं असतं. तुमचा रिस्पॉन्स जो असतो तो JSON फाईलमध्ये येतो लाईक दिस, कर्ली ब्रेसेस मेसेज इज इक्वल टू हेलो वर्ल्ड वेलकम टू फास्ट API. या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स येतो. कसं होतं पहा इथे डायग्राममध्ये, क्लायंट सेंड्स रिक्वेस्ट, फास्ट API रिसिव्स द रिक्वेस्ट अँड पायथॉन फंक्शन प्रोसेस इट. हे फंक्शन आहे. read root, this is the function, so Python function process it and fast API returns the response in JSON. कळालं? JSON मध्ये तुम्हाला रिस्पॉन्स येतो. ओके. ठीक आहे. तर HTTP मेथड्स do you know? Do you know HTTP? Yes. So tell me. Hypertext transfer protocol. Yes, hypertext transfer protocol. सो इथे आपण HTTP मेथड्स आहेत. तर मेथड्समध्ये तुम्हाला गेट आणि पोस्ट मेथड माहिती असेल. कशासाठी यूज करतो गेट मेथड्स? URL data set करण्यासाठी. Yes. URL data get करण्यासाठी. एक हा पॉइंट राहिला आपला, फास्ट API वर्सेस फ्लास्क वर्सेस डिजांगो. तर काय फरक आहे? फास्ट API काय सांगितलं आपण, APIज आणि मॉडर्न बॅकएंड सर्व्हिस आहे. फ्लास्क हा लाईट वेट आणि फ्लेक्झिबल वेब ॲप्लिकेशन आहे आणि डिजांगो हा फुल फीचर वेब ॲप्लिकेशन आहे. फुल फीचर. सो फास्ट API मध्ये नेमकं काय आहे, तर फास्ट API इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर API डेव्हलपमेंट बिकॉज इट प्रोव्हाइड्स high performance automatic API documentation, data validation, Python type hints, modern API development features like this. All things provided by fast API. Now what is Flask? Flask is a lightweight and flexible Python web framework. Developer can choose and add the components they need. Okay. And Django is what? Full feature web framework that provides many built-in features for developing complete web application. It's like you want to create a students management system or hospital management system, and there are admin and user, like this projects are there that you can make by using Django. Okay, त्या ठिकाणी तुम्ही Django यूज करू शकता. So important काय दिलेले, no framework is universally best. The appropriate framework depends on the application requirements. कोणतंही फ्रेमवर्क युनिव्हर्सली बेस्ट आहे असं नाही सांगितले जात. ते डिपेंड कशावर करतं, ॲप्लिकेशनच्या रिक्वायरमेंट्सवर. सो कुणालाही बेस्ट म्हणायचं नाही. HTTP stands for Hypertext Transfer Protocol. Already you told me. So HTTP is a protocol used for communication between clients and servers. तो प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल मीन्स व्हॉट वी कॅन से रूल्स. ओके. प्रोटोकॉल मीन्स रूल. प्रत्येकाचा प्रोटोकॉल असतो ना, वी हॅव टू फॉलो दॅट प्रोटोकॉल. सो हिअर HTTP इज अ प्रोटोकॉल यूज फॉर कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट्स अँड सर्व्हर्स. फॉर एक्झाम्पल, क्लायंट HTTP रिक्वेस्ट सर्व्हरला देतो. क्लायंट मग सर्व्हर काय करतो, HTTP रिस्पॉन्स घेऊन क्लायंटला देतो. ॲरो पहा. ओके. Client HTTP request, server gives the response and to the client. So browser, web application or front-end application can act as a client and fast API application acts as a server. So HTTP methods.
Which methods? Get, post, put, delete. These methods we are using the fast API. So HTTP methods indicates what the client wants to do with the resource. Okay, with the resource. The most commonly used methods are get, post, put, delete. So what is the purpose of get method? So retrieve the data. Retrieve the data, that time we are using get method. आपल्याला कोणता तरी डेटा गेट करायचा आहे, घ्यायचा आहे, रिट्राईव्ह करायचा, त्यावेळेस आपण गेट मेथड यूज करणार. पोस्ट मेथड कधी यूज करायची? क्रिएट और सेंड डेटा. So when you want to register any students information, that time which method you are using, get or post? Which method you are using? ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करायचे म्हणजेच ती इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे, त्या टाइमला तुम्ही गेट मेथड यूज पोस्ट. येस. नाव तुम्हाला एक आता ठीक आहे इन्फॉर्मेशन झाली, पण तुम्हाला कुठेतरी ती डिस्प्ले करायची की या स्टुडंटनी असं असं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचा पूर्ण आता म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरता, त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू वगैरे येतो की नाही? दॅट मीन्स त्यांनी काय केलेला असतो, तो डेटा सगळा भरलेला. आता पोस्ट मेथडने पोस्ट तर केला, पण मग कोणत्या मेथडने तो रिट्राईव्ह केला? गेट. करेक्ट. क्लिअर होतंय. पोस्ट मेथडने तुम्ही डेटा सेंड करताय डेटाबेसला आणि तिथून जेव्हा रिट्राईव्ह करायचं त्यावेळेस गेट मेथड यूज करायचे, हे लक्षात ठेवायचं. पुट मेथड वी आर युझिंग फॉर अपडेट डेटा. तुम्हाला स्टुडंटची इन्फॉर्मेशन अपडेट करायची आहे, मोबाईल नंबर चुकलाय, ईमेल आय डी चुकली, तर तुम्हाला ती अपडेट करायची. दॅट टाइम यू आर युझिंग विच मेथड? पुट मेथड. And when you want to delete the data, delete students, that time you are using which methods? Delete methods. Keep in mind these 4 methods: get, post, put and delete. So get is generally used to retrieve information. When you want to retrieve the information, that time you can use get method. Post is generally used to create new resource or submit the data, that time you can use the post method. Put is generally used to update an existing resources. So already data असतो त्याला तुम्हाला अपडेट करायचं असतं, त्या टाइमला तुम्ही काय यूज करता? पुट मेथड्स. म्हणजेच पर्टिक्युलरली एका 101 आयडी असलेल्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला अपडेट करायची आहे तर तुम्हाला तिथे मी म्हटलं की URL पास करताना तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन द्याव्या लागतात. स्टुडंट्समधून तुम्हाला 101 हा स्टुडंट, या स्टुडंटची तुम्हाला इन्फॉर्मेशन काय करायची? अपडेट करायचे आहे. हे चेक करण्यासाठी तुम्ही पुट मेथड यूज करता. तुम्ही जनरली जावा, आय डोंट नो तुम्ही कशात केले आहेत, तर तुम्ही तुमचा UI असतो तुमच्याकडे, तुम्ही चेक करता ॲड, अपडेट, डिलीट, या सगळ्या गोष्टी डिलीट होतंय का, अपडेट होतंय का. मग अपडेट करताना 101 म्हणजे तुम्ही ID नुसार अपडेट करता. डिपेंड्स ऑन यू तुम्ही कोणत्या गोष्टीवरून अपडेट करताय. This can mean update student 101. Delete is used to delete resource. तर तुम्हाला 101 या स्टुडंटची इन्फॉर्मेशन डिलीट करायची आहे, तर तुम्ही पर्टिक्युलरली त्या स्टुडंटची डिलीट करू शकता. ओके. सो व्हॉट इज JSON? JSON माहिती काय आहे? JSON stands for जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. कशासाठी यूज केलं जातं? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन याचा फुल फॉर्म आहे. सो JSON इज अ लाईट वेट फॉर्मॅट कॉमनली यूज फॉर एक्सचेंजिंग स्ट्रक्चर डेटा बिटवीन ॲप्लिकेशन. तर कशासाठी यूज केला जातो? JSON हा ॲप्लिकेशनमध्ये डेटा एक्सचेंज करण्यासाठी यूज केला जाणारा फॉर्मॅट आहे. दिस इज द फॉर्मॅट. Okay, we are using this format for exchanging the data. So कनेक्ट करण्यासाठी फास्ट API ला आपण काय यूज करतो? JSON. आपण पहिला रिस्पॉन्स आपल्याला JSON फाईलमध्ये येतो. Our fast API application will commonly receive JSON data and return in response also JSON. So रिस्पॉन्स रिक्वेस्ट सुद्धा तो JSON फाईलमध्ये घेतो आणि रिस्पॉन्स सुद्धा JSON फाईलमध्ये देतो. सो
JSON stores that data using key value pairs. So what is the data type which we saw in Python? Key value pairs data type. Yes. Dictionary. Yes, it's like a dictionary. This name is the key and Rahul is the value. Age is the key, 22 is the value, course is the key, and data science is the value. So we can use like dictionary. So we call here JSON response. Okay, so JSON in APIs, fast API application commonly receives JSON data from clients, process that data, return JSON response like this. वेलकम टू फास्ट API. काहीही मेसेज तुम्ही टाईप केला, तुम्ही आता अबाउट सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, त्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, JSON रिस्पॉन्स यूज करायचा आहे. ओके, now this theory, did you understand? theory समजली? Okay, now we can move to the code. Okay, I have created here one folder, practice. Okay, now काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी इन्स्टॉलेशन वगैरे. तुमचं पायथॉन इन्स्टॉलेशन तर आहे, जे फर्स्ट टाइम यूज करता किंवा त्यांना पायथॉन इन्स्टॉलेशन आहे त्यांनी पायथॉन इन्स्टॉलेशन करायचं आहे. असेल तर व्हर्जन चेक करू शकता. ऑल ऑफ यू नो हाऊ टू चेक पायथॉन व्हर्जन. पायथॉन -version, this command used to check Python. So fast API is a Python framework, so Python must be installed. तुमच्याकडे पायथॉन इन्स्टॉलेशन असलंच पाहिजे. ओके, so I have created here one folder, practice. You can create by your own choice. तुमच्या फोल्डरचं नाव काही असेल तरी चालेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिएट करा. सो त्यामध्ये तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. ऑलरेडी वी लर्न हाऊ टू क्रिएट व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. सो कसा क्रिएट करता व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? करते. ओपन द टर्मिनल. ठीक. So here we are creating virtual environment. What you told? Python -m. Yes, Python -m venv virtual environment. We are going to create virtual environment. It will take little time. So virtual environment कशासाठी क्रिएट करतो? Can anybody tell me why we are creating virtual environment? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमुळे आपला जो प्रोजेक्ट आहे, आपल्या प्रोजेक्टचे जे पॅकेजेस असतात ते इंडिपेंडंट राहतात, कुणावर डिपेंड राहत नाही, ते स्वतः इंडिपेंडंट राहतात. त्यासाठी आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो. ओके, कशासाठी? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमुळे आपले प्रोजेक्टचे जे पॅकेजेस असतात ते इंडिपेंडंट होतात. सो त्यासाठी आपण काय करतो, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो. तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट झाला आहे. ॲक्टिवेट कसा करायचा?
VENV व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं नेम आहे आपल्या. त्यानंतर स्क्रिप्ट्स स्लॅश अँड what we can use activate those who are using Mac OS Linux त्यांच्यासाठी Python 3-m व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आणि ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता, सोर्स VNV /bin/activate अशी कमांड यूज करायची. ठीक आहे. सो आपण विंडोजमध्ये आहे तर आपण क्रिएट करताना पण Python -m VNV यूज केलं आणि ॲक्टिवेट करायला पण ही कमांड. ओके. ॲक्टिवेट झाला आहे दिसला तुम्हाला, इथे ग्रीनमध्ये आलं म्हणजेच तुमचा ॲक्टिवेट झाला. नेक्स्ट स्टेप काय आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट केल्यानंतर क्रिएट केल्यानंतर आपण आपले जे पॅकेजेस आहेत ते काय करणार आहोत, इन्स्टॉल करणार आहोत. तर आपल्याला कोणतं पॅकेज लागतंय, तर मी नोट्समध्ये तुम्हाला 2 देणार आहे, कारण की 2 कमांड यूज केल्या. एक कमांड माझ्या PCला सपोर्ट नाही करत, म्हणजे ॲक्च्युली वर्क नाही करत, सो मी सेकंड कमांड यूज करते. लेट्स चेक. मी पहिली पण तुम्हाला दाखवते. pip install -m pip install ओके Python पीपच घेतली का, ही नाही माझ्यावर, ही कमांड माझ्या PCला सपोर्ट नाही करत. Python -m pip install fast API uvicorn. Okay, this command used for installing packages. Okay, downloading our packages fast API and uvicorn. प्रॉपर इन्स्टॉलेशन होऊ द्यायचे. ओके, इन्स्टॉलेशन झालेलं आहे. चेक करायचं असेल तर कसं चेक करणार आपण, इन्स्टॉलेशन Python -m uvicorn -version. ओके, क्लिअर. पॅकेज इन्स्टॉल करून झालंय. आपण फास्ट API uvicorn इन्स्टॉल केलं, पॅकेजेस इन्स्टॉल म्हणजे तेच पॅकेजेस इन्स्टॉल केले, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केला. आता आपल्याला कुठे जायचं आहे, आपला फर्स्ट API प्रोग्राम क्रिएट करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहू की आपल्याला रन कसं करायचं आहे. main.py मध्ये आहोत आपण. फास्ट API प्रोग्राम कसा क्रिएट करायचा, आपण main.py फाईल क्रिएट केलेली आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला कोड राईट करायचा आहे. फ्रॉम फास्ट API. ओके, फ्रॉम फास्ट API इम्पोर्ट काय करायचं आहे, इम्पोर्ट फास्ट API. ओके, एंटर, न्यू लाइन, app is equal to fast API with parenthesis, then @app, what we are using, get. Which method we are using now, only get method, and here slash. Now we can create here dev function, dev home bracket मध्ये काहीच नाही द्यायचं आपल्याला, कोलन फंक्शन रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न ब्रॅकेट मध्ये मेसेज कोलन आणि
आणि जो काय मेसेज टाकायचा तो टाकूया आपण, वेलकम टू फास्ट API. ओके, तर कोड एक्सप्लेन करते मी. काय राईट केलं, फर्स्ट लाईन राईट केली आपण, फ्रॉम फास्ट API इम्पोर्ट फास्ट API. ओके, फ्रॉम फास्ट API इम्पोर्ट फास्ट API. सो फास्ट API पॅकेज मधून फास्ट API क्लास इम्पोर्ट करतोय आपण. फास्ट API पॅकेज मधून फास्ट API हा क्लास आपण काय करतोय, इम्पोर्ट करतोय. वी आर इम्पोर्टिंग द फास्ट API क्लास फ्रॉम द फास्ट API पॅकेज. दिस इज द explanation of this line. The next line काय आहे, app is equal to fast API. app is equal to fast API आहे. सो आपण इथं काय करतोय, एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. Let's see. Okay, this is we are creating here object app. This is the object आणि त्याचा यूज करूनच आपण हे बघा app.get सगळ्या मेथड्स कॉल करतो. सो we are creating here object. And then next line what we write here, @app.get method. सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही मेथड कोणती यूज काय करताय. सो गेट मेथड यूज करताय आणि स्लॅश हा URL पाथ आहे आपला. स्लॅश इज द URL पाथ. म्हणजेच हा काय सांगतोय की तुम्हाला आता जे खाली तुम्ही फंक्शन राईट करणार हे तुम्हाला रन करायचे आहे. दॅट इज द मीनिंग ऑफ दिस स्लॅश. सो वी आर युजिंग URL पाथ हिअर. सो फंक्शन राईट केलं, डेफ होम नावाचं फंक्शन घेतलं आहे. फंक्शन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. सो स्लॅश एंड पॉइंट्स इज कॉल्ड द होम फंक्शन एक्झिक्यूट. हा फंक्शन आपण इथे पर्टिक्युलरली होम फंक्शनला काही कॉल दिलाय का, नाही. हा त्याला एक्झिक्यूट करतो, हा स्लॅश त्याला काय करतो, एक्झिक्यूट करतो. ओके, सो दिस स्लॅश इज एक्झिक्यूट द फंक्शन अँड रिटर्न्स द डिक्शनरी. सो रिटर्न काय करतो तो, ही डिक्शनरी रिटर्न करतो. म्हणजेच काय, जेव्हा याला एंड पॉइंट म्हणतात बरं का, जेव्हा एंड पॉइंटला रिक्वेस्ट येते ना तेव्हा आपलं होम फंक्शन एक्झिक्यूट होतो. दिस इज द एंड पॉइंट. याला जेव्हा रिक्वेस्ट येते त्याच वेळेस तुमचं ते फंक्शन काय होतं, एक्झिक्यूट होतो आणि तुम्हाला रिस्पॉन्स रिटर्न करतो तो. ओके, तर हा आपण राईट केला आपला फास्ट APIचा फर्स्ट प्रोग्राम. मी सेव्ह करते आणि आपल्याला काय करायचं आता, रन करायचं आहे. आय ऑलरेडी टोल्ड इथे हे बघा UVCon काय करायचंय रन करण्यासाठी, UVCon main. ओके, मेन हे आपल्या फाईलचं नेम आहे. ॲप, दिस इज द ऑब्जेक्ट अँड -reload. ओके, सो मिनिंग समजला तुम्हाला यात सगळ्याचा. मेन म्हणजे काय, तुमची main.py फाईल आहे. ॲप मीन्स युअर ऑब्जेक्ट आहे तो तुमचा फास्ट APIचा तुम्ही जो क्रिएट केलेला ऑब्जेक्ट आहे तो. आणि रिलोडनी काय होते, ऑटोमॅटिकली सगळं रिलोड्स करतो कुठे, सर्व्हरला. वी चेंज द कोड ड्युरिंग डेव्हलपमेंट. तुम्ही जर कोड चेंज पण करता डेव्हलपमेंट साईटला तरी तिथे रिलोड होतं. की तिथं जाऊन पर्टिक्युलर तुम्हाला काही स्वॅगरला किंवा कुठे चेंज नाही करावं लागत, जाऊन सेव्ह नाही करावं लागत. इथं सेव्ह केलं, इथं डेव्हलपमेंटमध्ये चेंजेस केले, तिथं ऑटोमॅटिकली रिलोड होतात ते. ओके, रन करते मी. झाले रन. फॉलो लिंक आला मेसेज. हा इथे पण रन होतो. मी तुम्हाला हे कॉपी करून कधी कधी ब्राउझरला पण जातो. माझा डायरेक्ट इथं रिडायरेक्ट होतोय, तो इथंच ब्राउझर ओपन होतो. सो आय विल शो यू इन द ब्राउझर ऑल्सो. We got the response message : welcome to fast API. Clear? Any doubt till here? Any doubt? This is the Swagger UI. http : हा जो आपण इथून कॉपी केला, http://127.000 हा URL पाथ आहे आणि तो रन होतो स्वॅगर UI ला.
तर स्वॅगर UI काय करतो, ऑटोमॅटिकली API डॉक्युमेंटेशन क्रिएट करतो. ते मी तुम्हाला दाखवते की आपल्याला आपण एकच एंड पॉईंट क्रिएट केला आहे, आपण आता थोडेसे मल्टिपल एंड पॉईंट्स क्रिएट करू. तुम्हाला मॅन्युअली डॉक्युमेंटेशन क्रिएट करण्याची गरज नाही पडत. स्वॅगर UI तो स्वतःच डॉक्युमेंटेशन क्रिएट करतो आणि म्हणजेच आपण ब्राउझरमधूनच API काय करू शकतो, टेस्ट करू शकतो. दॅट इज द बेनिफिट्स ऑफ स्वॅगर UI. ओके, तर आपण पाहूया अजून. आता याच कोडमध्ये आपण थोडंसं इम्प्रूव्हमेंट करू. एकच एंड पॉईंट क्रिएट केला. दिस इज वी कॉल्ड वन एंड पॉईंट. ओके, सो नाव वी कॅन क्रिएट हिअर मोर एंड पॉईंट्स. मोर मीन्स अजून 2-3 मी घेते. ॲप डॉट गेट मेथडच यूज करूया. गेट मेथड ब्रॅकेटमध्ये इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्लॅश देऊन अबाउट this API I am going to create. I have created this API. Now we can create here def about function. Okay, we created here function, about function, and we have to return here something. So I'm going to write something here. Return return मध्ये about मध्ये आपल्याला कोर्स द्यायचे आहेत. कोर्स colon fast API. this is our course name. कॉमा देऊन सेपरेशन करतो आपण कीज अँड व्हॅल्यूचं कॉमाने. अँड फोकस कोलन फोकस काय करायचं आपल्याला फास्ट API मुळे डेटा सायन्स अँड जनरेटिव्ह AI. ओके, जनरेटिव्ह AI. दिस इज अबाउट एंड पॉईंट्स. मी एक फर्स्ट कोणतं केलं हे होम अबाउट नावाची एक होम API क्रिएट केली आपण. त्यानंतर आपण अजून एक API क्रिएट करू. ॲट द रेट ॲप डॉट गेट ब्रॅकेटमध्ये इन्व्हर्टेड कॉमा स्लॅश घेऊन स्टुडंट्स किंवा स्टुडंट म्हणते फक्त हे एक एंड पॉईंट क्रिएट केला. याच्यासाठी परत फंक्शन घ्यायचं. स्टुडंटमध्ये फंक्शन स्टार्ट करायचं आणि इथे आपल्याला काय रिटर्न करायचं आहे, रिटर्नमध्ये आपल्याला राईट करायचं आहे स्टुडंटची इन्फॉर्मेशन. सो वी कॅन राईट ओनली नेम कोलन comma and we can write here course. Data science. Okay, this is the course. Okay, we created here more 2 endpoints. We can save this. सेव्ह केला मी. हे बघा ॲप्लिकेशन स्टार्टअप कम्प्लीट. परत तुम्हाला तो स्टार्ट करतो. मी फक्त सेव्ह केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो रिलोड करतोय. केलं का त्याने रिलोड. आणि जर तुम्हाला वाटते की नाही मला परत रन करायचं, यू कॅन यूज Ctrl+C and now again you can run your command uvcon main colon app dash reload and enter. It is here only just. आता इथं ती स्टार्टिंगची आहे, 30 रन होणार आहे. तर इथे आपल्याला स्लॅश काय द्यावं लागेल, डॉक्स. केलं डॉक्युमेंटेशन त्याने स्वतः क्रिएट. गेट होम एंड पॉईंट एक हा, गेट अबाउट एंड पॉईंट एक आणि स्टुडंट एक आहे. सो चेक हिअर वी कॅन चेक अवर फर्स्ट API. राईट आउट करावं लागतं आणि एक्झिक्यूट करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला इथे रिस्पॉन्स दिसतो. रिस्पॉन्स बॉडी मेसेज वेलकम टू फास्ट API. दिस इज फर्स्ट एंड पॉईंट. वी चेक हिअर, वी टेस्ट हिअर अवर API. सेकंड API. नाउ क्लिक हिअर. नाउ यू कॅन सी
nothing response is there, just you can use your tried out then execute आणि इथे तुम्हाला दिसेल तुमचा रिस्पॉन्स काय. एक मिनिट काहीतरी चुकलं का आपलं स्लॅश राहिलं. ओके, थोडीशी मिस्टेक झाली बघा, त्याने लगेच एरर दिली आपल्याला. एरर काय दिली आपण ते पण पाहू. टाईप एरर आहे फेल टू एक्झिक्यूट फेच ऑन विंडोज, फेल टू पार्स URL फ्रॉम दिस अबाउट. सो नाव अगेन आय विल सेव्ह दिस. नाव वी कॅन चेक. slash docs. Try it out and execute. See, course fast API focus data science and generative AI. And last one is here. Try it out. Then execute. Try it out करायचं आणि execute करावंच लागतं तरच तुमची API रन. इथे मग नंतर आपण अजून क्रड प्रश्नांकडे जाणार आहोत. ही फर्स्ट डेला तुम्हाला नॉर्मल API क्रिएट कशी करायची हे मी शिकवले. त्यानंतर तुम्हाला द्यायचे रिस्पॉन्स म्हणजे रिक्वेस्ट टाकायची, तुम्हाला ॲड करायचे, ते क्रेड ऑपरेशनमध्ये येतं. तर ते आपण पुढे पुढे पाहूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे, तर नॉर्मल API कशी क्रिएट करायची तुम्हाला समजलं. स्टुडंटची इन्फॉर्मेशन गेट केली आपण, जी काय दिली ती नेम श्रुती, कोर्स डेटा सायन्स. अंडरस्टँड how to create API endpoints. We call to this about is one endpoint, student is one endpoint, this home is one endpoint. So we are creating like this endpoints. Getting my points? Say yes, no. Did you understand? Yes. Dot list files use by कशाचा list file कुठे आहे? कशाचा VNV च्या वरती काय केलं आपण? I'm not getting your voice. ते ऑटोमॅटिक क्रिएट होतं. जे लक्ष द्यायचं ते द्या. ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट झालं ते .bist फाईल येते तिथे ऑटोमॅटिकली. मग काय सांगितलं तुम्हाला, काहीही गोष्टी फ्रेमवर्क यूज करायचं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी स्क्रॅचपासून यूज नाही करायच्या ना. काही गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला दिलेल्या असतात ज्या तुम्हाला करायची गरज पडत नाही. आता प्रॅक्टिस फोल्डर क्रिएट केलं त्यावेळेस कोणतं फोल्डर होतं, काही होतं का इथे? होतं का? नाही. जस्ट मी काय क्रिएट केली स्वतः main.py फाईल. मी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केलं, त्यानंतर हा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं फोल्डर क्रिएट तुम्हाला झालेलं दिसलं. त्यानंतर मी पॅकेजेस इन्स्टॉल केले. सो हे सगळ्या गोष्टी तिथे आल्या. ओके, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. यू जस्ट फोकस ऑन युअर दिस हाऊ टू क्रिएट APIs. हे ऑटोमॅटिक फ्रेमवर्क जे काही तुम्ही इन्स्टॉलेशन केले यामुळे तुम्हाला भेटलेलं आहे. इथे तुम्हाला स्वतःला काहीच करायचं नाही, यामध्ये चेंजेस पण करायचे नाही. दिस फोल्डर डोंट बी डिलीट. तुम्हाला डिलीट पण नाही करायचे. डिलीट केला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आणि तुम्ही पाहाल की एरर येत आहे, मग व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करताय किंवा ॲक्टिवेट करताय, मग तो कसं होणार आहे जर तुम्ही व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचं फोल्डर डिलीट केले. सो तुम्ही स्वतः मॅन्युअली जे काही क्रिएट केले ते तुम्ही डिलीट करू शकता. अदरवाईज यू विल गेट एरर इन युअर प्रोजेक्ट. ओके, सो main.py फाईल तुम्ही क्रिएट केली, तुम्ही डिलीट करा, तुम्ही चेंज करा, तुम्ही सेव्ह करा, तुम्ही अपडेट करा, नो प्रॉब्लेम. ओके, एनी डाऊट इन दिस टॉपिक? हे सोडून हाऊ टू क्रिएट API काही प्रॉब्लेम आहे? ओके, व्हॉट इज API? API means what? application programming interface. Okay. Bridge between Bridge between
software and server. Okay. Yes. What is get method? What is the use of get method? Create the agenda. It has the link. Yes. Post method. Create the data. Create the link. Create or sending data to the creator resources. What is JSON? It is a common yes, it is a common structured data format used for exchanging data. That's why we are using JSON. That slash which I told you, this slash is what it is the creating. Yes, it is the creating endpoints. We can say endpoint path. Okay, path टाकतो आपण आणि endpoints create करतो तो. आणि तुमच्या फंक्शनला कॉल सुद्धा कुठून जातो? endpoints कडून. स्लॅश डॉक यूज केलं मी इथे स्वॅगरला जाऊन. मी काय केलं? See, this is FastAPI Swagger UI. When I type here /docs, what is the docs? When I type here docs, then only we saw this APIs get methods. Okay, means this is the documentation, API documentation, which is automatically generated by FastAPI Swagger UI. Okay, we can paste here our all APIs. Okay, we can paste here our all APIs. I hope you understand this APIs, how to create APIs. So just a minute. Thank you so much. We will see day 2 tomorrow.